रोहित पवार पिंपळी गावातल्या मतदानासाठी दाखल झालेले आहेत। सहकुटुंब सहपरिवार ते या मतदानासाठी आलेले आहेत। दादा, मतदान करताय सुप्रियाताईंसाठी, काल तुम्ही अनेक व्हिडिओ ट्विट केलेत, कसं आजचा दिवस कसा बघता? नाही, एकतर आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांवर तसंच सामान्य नागरिकांवर खूप मोठ्या प्रमाणात विश्वास आहे आणि लोक नक्कीच जो काही धनशक्तीचा वापर अजितदादांकडनं त्यांच्या पक्षाकडनं केला गेला आहे त्याला साईडला बाजूला सारून विकास जो पवार साहेबांनी केलेला आहे, विचार जो पवार साहेब पुढे घेऊन चाललेले आहेत त्याच्याकडे कुठेतरी बघतील आणि लोकशाही टिकवण्यासाठी आणि हे जे काही गुंडागर्दी अजितदादा वापरत आहेत त्याला बाजूला सारून लोकशाहीच्या माध्यमातून सुप्रियाताईला 3 ते 3.5 लाख निवडून देतील असा मला विश्वास आहे। दादा, बाबा आहेत, वहिनीसुद्धा सोबत आहेत, सहकुटुंब सहपरिवार करताय, अनेक ठिकाणी तुमचा परिवार एकत्रित आज येऊन मतदान करणार साहेबांसोबत किंवा मग ताई आईसोबत जाणार आहेत ना, म्हणजे माझी पत्नी आहे, माझे वडील आहेत, माझी आई आता लगेच येतीच आहे, ती मतदान करणार आहे, आम्ही सगळे मतदान करणार आहोत आणि आमचं कुटुंब फक्त पवार नसून आता लोक सगळीकडेच मोठ्या प्रमाणात येतील। उलट खडकवासला त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोक आता लाईनीमध्ये लागलेले दिसत आहेत। आता सकाळ 5 वाजल्यापासून आम्ही तो रिव्ह्यूज घेतोय, त्यामुळे एक लोकशाहीचा उत्सव इथं साजरा केला जाईल आणि जे काही धनशक्ती आहे त्याला गाडून लोकशाही लोक टिकवतील असा मला विश्वास आहे। दादा, एक शेवटचा प्रश्न, व्हिडिओ कालपासून जे ट्विट केलेत तुम्ही किंवा PDCC बँक रात्रभर चालू असलेले फोटो ट्विट केलेत, पोलिसांचे सगळे व्हिडिओ आहेत, हे सगळं भयानक आहे बारामती लोकसभा मतदारसंघात असं पहिल्यांदा बघायला मिळते असं वाटतं? कारण तुम्हीही गेली अनेक वर्ष समाजकारणात आणि राजकारणात। नाही ना, पहिल्यांदाच काही प्रमाणात हे दिसतंय आणि यंदा तर इतकं दिसतंय, मला असं वाटतं की अजितदादांनी जर हा निर्णय घेतला असता आणि अशा पद्धतीने ताकद जर ह्याच्या आधी लावली असती तर 140 आमदारांच्या पुढे आम्ही निवडून आलो असतो। त्यामुळे एवढी ताकद एकाच इलेक्शनला, ते सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतःच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी अजितदादांनी लावली आहे। तर ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं की आमदार निवडून आणण्यासाठी आणले असते, ठीक आहे, परिवारातले नसले तरी लोकप्रतिनिधी असले असते आणि सत्ता एखादी असली असती, ठीक आहे, ते दादा आज स्वतःचा विचार तिथं करत आहेत। प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई दादांसाठी, साहेबांसाठी विचाराची लढाई आहे। त्यामुळे दादांनी कितीही पैसा वापरला, 2,500 पासून 5,000पर्यंत पर वोट त्यांनी दिलं तरी लोक ते नाकारून तिथं लोकशाही टिकवण्यासाठी सुप्रियाताईंबरोबर आणि पवारसाहेबांबरोबर राहतील असा विश्वास आहे। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडते आणि सहकुटुंब रोहित पवार आता या मतदानासाठी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरापर्सन तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।